दिवसेंदिवस वाढत चाललेली चाकणमधील वाहतूक कोंडी आता जागतिक पातळीवर तर पोहोचली, मात्र कोंडीतून मार्ग काढण्यासाठी गणेश देखाव्यातून घडतंय समाज प्रबोधन। स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण, डॉक्टर, उद्योजक आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या या समस्येकडे चाकणमधील आझाद हिंद मंडळाने जिवंत देखावा सादर करीत लक्ष वेधले। मंडळाने 70 वर्षांच्या परंपरेतून यंदा सामाजिक भान जोपासत वाहतुकीची कोंडी हा विषय घेऊन आकर्षक देखावा केला सादर। गणेश मंडळाने या देखाव्यातून पुणे नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव आणि चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची वस्तुस्थिती दाखवली उलगडून। या देखाव्यात स्थानिक कलाकारांनी अभिनय सादर केला असून वाहतूक मुक्त चाकण झालेच पाहिजे हाही दिला संदेश। मोबाईल घेतल्याच्या कारणावरून दोघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत कोयत्यासारख्या हत्याराने केला हल्ला। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही केली मारहाण। निघोजे गावच्या हद्दीत फडके वस्ती येथे योगेश येळवंडे यांच्या भाड्याने दिलेल्या खोलीत घडला प्रकार। म्हाळुंगे MIDC पोलिसांनी दिलीप राठोड आणि सोन्या उर्फ अभिषेक जगताप या दोघांना केली अटक। फिर्यादी शंकर दारसेवाड आणि भांडण सोडवण्यासाठी आलेला सुरेश राय हे जखमी। आळंदी गावठाण येथील धर्मराज गणपती मंडळाने यंदा साकारला अधिपती धर्मराज गणपती बाप्पा। या वर्षीचे गणेशाचे रूप विनायकी अवतार। गणेशाची वेगवेगळी रूपं साकारण्याची मंडळाची परंपरा। आळंदी गावठाण आणि पंचक्रोशीत गणपतीच्या मनोहरी रूपामुळे गणेश मंडळाने धर्मराज पॅटर्न अशी नवी ओळख केली निर्माण। राजगुरुनगर शहरातील स्थिगळस्थळ येथील कुणाल सुभाष थिगळे यांनी घरगुती गणपती सोबतच श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिराची प्रतिकृती साकारली। पुरातन मंदिर आणि वास्तुकलेविषयी आवड जोपासत कुणाल थिगळे यांनी उभारली हुबेहूब खंडोबा मंदिर प्रतिकृती। गणेश भक्त कुणाल थिगळे यांनी गतवर्षी शहरातील हेमाडपंथी बांधकाम असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराची हुबेहूब साकारली होती प्रतिकृती। खेड तालुक्यातील धामणे फाटा पाईट ते कोये हा वर्दळीचा मार्ग खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे। रस्त्यावरून सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास। खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता। पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला निवेदन। रस्त्याचे काम तत्काळ करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांची मागणी। हिल्टी टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR फंडातून देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण। कंपनीच्या CSR फंडातून 18.5 लाख रुपये खर्च। कंपनीच्या फायनान्स हेड अर्चना देशमुख यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन। यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, CSR चे चेअरमन नंदीश पलगट्टी, देणगीदार नारायण मोरे, हिल्टी कंपनीचे अमित समतानी, मोहित अगरवाल, गिरीश पाटील, संतोष दरेकर, मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, पर्यवेक्षिका मनीषा निकम आदींची उपस्थिती। महाराष्ट्रातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। फार्मर कप द्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दिष्ट। राज्य शासन आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम। राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या वतीने फार्मर कप या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना। कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे, शेतीमध्ये उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध पातळीवर उपाययोजना। ऐन गणेशोत्सवात राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती भागात पत्राशेड मधील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। 32 वर्षीय कुणाल दशरथ शेळके याच्यावर गुन्हा दाखल। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई।
राजगुरुनगर मच्छी मार्केट जवळील खुल्या पत्रा शेडमध्ये गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास LCB कडून कारवाईचा दंडोका. पोलिसांच्या कारवाईत जुगार साहित्य आणि रोकड केली जप्त. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग पंडितराव तापकीर यांची फिर्याद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.